राज्यातील पूरस्थिती पाहता संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे। पूर नुकसानीच्या सर्वेक्षणाचं काम आमचा महसूल विभाग चांगल्या पद्धतीने करेल आणि कुणाचंही नुकसान भरपाई शिल्लक राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। तर दीक्षाभूमीच्या विश्वस्तांनी मंजूर केलेल्या प्लॅनवर सरकार लगेचच काम सुरू करेल। पुढील 3 वर्षात दीक्षाभूमीचं काम पूर्ण होईल, असंही ते म्हणाले। माननीय मुख्यमंत्र्यांनी काल संपूर्ण राज्याच्या जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सर्वच संबंधित विभागाची बैठक घेतली। या बैठकीमध्ये जे नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे करणे आणि एवढंच नाही तर राज्याची पुढची पूर परिस्थिती बघता संपूर्ण प्रशासनाला अलर्टचे आदेश दिले आहे। कुठलीही जीवहानी होणार नाही, प्राणहानी होणार नाही, वित्तहानी होणार नाही याबद्दलच्या सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। मी सुद्धा महसूल खात्यामध्ये आमची जबाबदारी आहे संपूर्ण सर्वेक्षण योग्य पद्धतीने करून देणे। त्या सर्वेक्षणाचं काम आमचं महसूल विभाग चांगल्या पद्धतीने करेल आणि कोणाचेही नुकसान भरपाई राहणार नाही याची काळजी महसूल विभाग घेईल। NDRF, ADRFच्या जे काही नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे तातडीनं 24 तासाच्या आत खावटी असेल, त्यानंतर घराची पडझड असेल, तातडीचे अनुदान असतील, सारा देण्याची तरतूद आहे। त्यानुसार कारवाई सरकार करते आहे। दीक्षाभूमीच्या ट्रस्टमध्ये काय वाद आहे याच्याबद्दल शासनाचा काही याच्यामध्ये रोल नाही, ट्रस्टचा वाद आहे। परंतु शासनाने एक आराखडा तयार केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, नितीन गडकरीजी यांनी मला सूचना दिली होती की चांगला म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींनी दीक्षा घेतली त्यावेळी काय त्या ठिकाणी विचार करण्यात आला होता, त्यावेळचं संशोधन काय होतं याचा आधार घेऊन चांगला प्लान आम्ही तयार केला। लवकरच आम्ही आंबेडकरी जनतेला सूचना देण्याकरता हा प्लान पब्लिक डोमेनला टाकणार आहे। आणि एवढंच नाही तर दीक्षाभूमीमध्ये काम करणारे अनेक मान्यवर आहेत, त्यांना हा एकदा प्लान दाखवणार आहे। साधारण 15 दिवसामध्ये आम्ही प्रक्रिया पूर्ण करू आणि मग या फायनल झालेल्या प्लानचं काम चालू करू आणि पुढच्या 3 वर्षामध्ये दीक्षाभूमीचं काम पूर्ण करू।